नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 7 डिसेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत भारत रशियाचे व्हिजन 2030 हे काय आहे? हरिमोह शक्ती लष्करी सराव 2025 हा नुकताच सुरू झालेला आहे. हा कोणत्या दोन देशांदरम्यान पार पडतो याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आणि देवव्रत महेश रेखे या तरुणाचा उल्लेखनीय विक्रम नेमका कोणता आहे आणि तो सध्या चर्चेमध्ये का आहे याबद्दल देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे आजच्या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सुरू करूया कालच्या एका प्रश्नाने. काल व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. हॉर्नबिल महोत्सव मुख्यतः कोणत्या राज्याचा उत्सव आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नागालँड. विद्यार्थी मित्रांनो, हॉर्नबिल महोत्सव हा सध्या नागालँड राज्यामध्ये पार पडत आहे. 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या कालावधीमध्ये दरवर्षी हा महोत्सव पार पडतो. तर आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो की हॉर्नबिल महोत्सव हा कोणत्या राज्याचा उत्सव आहे? तर लक्षात घ्या, नागालँड या राज्याचा हॉर्नबिल महोत्सव आहे आणि यावर्षी यूके हा एक देश भागीदार म्हणून समोर आलेला आहे. त्यामुळे लक्षात घ्या हॉर्नबिल महोत्सव नागालँड. आता आपण आजच्या दिनविशेषला सुरुवात करूया. आज आहे 7 डिसेंबर. 7 डिसेंबर 1941 दुसरे महायुद्ध या कालावधीमध्ये पार पडत होते आणि जपानच्या नौदलाने अमेरिकेच्या पॅसिफिक फ्लीटवर म्हणजेच पर्ल हार्बर नावाच्या फ्लीटवर हल्ला केलेला होता आणि आजच्या दिवशीचाच हा हल्ला अतिशय ऐतिहासिक असा गणला जातो. त्यामुळे लक्षात घ्या 7 डिसेंबर 1941 जपानच्या नौदलाने पर्ल हार्बरवर हल्ला केलेला हा दिवस. 7 डिसेंबर हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो. हा भारतात दरवर्षी 7 डिसेंबर या दिवशी साजरा केला जातो. या दिवशी देशातील जनता व इतर सामाजिक संस्था ध्वजनिधी जमा करतात. या निधीचा वापर देशाचे रक्षण करीत असताना धारातीर्थी पडलेल्या वीर जवानांच्या पत्नींच्या व मुलांच्या माजी सैनिकांच्या कल्याणासाठी केला जातो. तर लक्षात घ्या 7 डिसेंबर चे हे दिनविशेष होते आणि 7 डिसेंबर हा दिवस ध्वजदिन म्हणून साजरा केला जातो आणि याचं कारण काय हे देखील आपण आता पाहिलेलं आहे. आता आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न पहिला. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन कोणत्या परिषदेसाठी भारतात आलेले होते? तर या प्रश्नाचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 एससीओ शिखर परिषद, पर्याय क्रमांक 2 ब्रिक्स परिषद, पर्याय क्रमांक 3 23वी भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषद आणि पर्याय क्रमांक 4 G20 परिषद. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 23वी भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषद. तर नुकतेच भारत रशियाने व्हिजन 2030 हे संपूर्ण जगभरासमोर मांडलेले आहे आणि पंचवार्षिक सहकार्यावर यामुळे आता मोहर उमटलेली आहे. ऊर्जा पुरवठ्याची ग्वाही देखील रशियाने दिलेली आहे. नेमके कोणकोणते करार झालेले आहेत? तर सहकार्य आणि स्थलांतर करार, तात्पुरत्या कामगार सेवा करार, आरोग्य वैद्यकीय शिक्षण करार, अन्न सुरक्षा आणि मानके करार, ध्रुवीय जहाजांची निर्मिती याबाबतचा करार, सागरी सहकार्य करार आणि खतांची निर्मितीबाबतचा करार हे भारत रशिया या दोन देशांदरम्यान करार झालेले आहेत. त्यामुळे लक्षात घ्या या व्हिजन 2030 द्वारे भारत आणि रशियाचे संबंध अधिकच दृढ निर्माण होणार आहेत. आपल्याला परीक्षेमध्ये अशा पद्धतीचा देखील क्वेश्चन विचारण्यात येऊ शकतो की भारत रशियाने कोणत्या वर्षापर्यंत आपले व्हिजन हे समोर मांडलेले आहे? तर लक्षात घ्या 2030 म्हणजे 2030 पर्यंत भारत रशियाचे हे व्हिजन असणार आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे सध्या 23व्या भारत रशिया द्विपक्षीय शिखर परिषदेसाठी भारतात दाखल झालेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजशिष्टाचार मोडून विमानतळावर जाऊन त्यांचे खास स्वागत देखील केलेले आहे. राष्ट्रपती भवनामध्ये अधिकृत स्वागतानंतर हैदराबाद हाऊस येथे दोन्ही नेत्यांची 2 तासांपेक्षा जास्त वेळ सविस्तर अशी चर्चा झाली. या बैठकीमध्ये भारत रशिया आर्थिक सहकार्य करारावर 2030 पर्यंत मोठी मोहर उमटलेली आहे. तर लक्षात घ्या भारत रशिया व्हिजन 2030 हे आता पार पडलेले आहे आणि रशियाचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत व्लादिमीर पुतीन हे आता भारतात आल्यामुळे संपूर्ण वेस्टर्न कंट्रीज जे काही पश्चिमीय देश आपण गणले जातो म्हणजे अमेरिका असेल किंवा ओव्हरऑल युरोप असेल या संपूर्ण देशामध्ये एक प्रकारचा एक असहज असं वातावरण आहे. कारण तसा विचार केला तर सध्या रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस व्लादिमीर पुतीनचे भारतामध्ये अशा पद्धतीने जोरदार स्वागत होते त्यावेळेस साहजिकच त्यांना
अशा पद्धतीचा प्रश्न पडू शकतो, की भारत एवढ्या मोठ्या प्रमाणात सहकार्य का करत आहे? परंतु लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, मागील काही दिवसांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी देखील पुतिन यांची भेट घेतलेली होती. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न हा फक्त भारतालाच का विचारण्यात येतो? अशा पद्धतीचा प्रश्न युरोपियन देशांना देखील विचारण्यात सध्या येत आहे. तर लक्षात घ्या भारत रशियाचे आता जे काही व्हिजन आहे, ते संपूर्ण जगासमोर मांडलेले आहे आणि यामुळे आता जे काही प्रश्न उमटलेले आहेत, या प्रश्नाला उत्तर नक्कीच भारत आता आगामी काळामध्ये देणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. हरिमाऊ शक्ती लष्करी सराव 2025 हा कोणत्या 2 देशांदरम्यान पार पडतो? तर या प्रश्नाचं या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 भारत नेपाळ, पर्याय क्रमांक 2 भारत मलेशिया, पर्याय क्रमांक 3 भारत फ्रान्स आणि पर्याय क्रमांक 4 भारत श्रीलंका. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत मलेशिया. तर हरिमाऊ शक्ती लष्करी सराव 2025 हा नुकताच आता सुरू झालेला आहे. भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यान हा लष्करी सराव पार पडतो. ही या लष्करी सरावाची 5वी आवृत्ती आहे. 5 डिसेंबर ते 18 डिसेंबर या कालावधीमध्ये हा लष्करी सराव पार पडणार आहे. या सरावाचे दरवर्षी आयोजन केले जाते. याची पहिली आवृत्ती 2012 मध्ये पार पडलेली होती. सध्या या 2025 ची आवृत्ती ही महाजन फील्ड फायरिंग रेंज राजस्थान या ठिकाणी पार पडत आहे. हरिमाऊ हे मलेशियन भाषेतील वाघ आणि शक्ती हे हिंदीतील शक्ती यांचे संयोजन आहे. म्हणजेच हरिमाऊ शक्ती अशा 2 शब्दांवरून या लष्करी सरावाचे नामकरण केलेले आहे. तर लक्षात घ्या हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया या 2 देशांदरम्यानचा हा लष्करी सराव आहे. लक्षात घ्या लष्करी सराव आहे. इथे कन्फ्युजन करून नौदल सराव किंवा हवाई सराव अशा पद्धतीचं देखील सांगण्यात येऊ शकतं. परंतु आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हरिमाऊ म्हणजे मलेशियन भाषेतील वाघ आणि हिंदी भाषेतील शक्ती म्हणजे यावरूनच हा लष्करी सरावाचे नाव पडलेले आहे. हरिमाऊ शक्ती भारत आणि मलेशिया. पुढचा प्रश्न पाहूया. वुमन पीस अँड सिक्युरिटी इंडेक्स 2025-26 कोण तयार करतात? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 IMF, पर्याय क्रमांक 2 WHO, पर्याय क्रमांक 3 GWI आणि PRIO आणि पर्याय क्रमांक 4 UN वुमन. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 GWI आणि PRIO. तर महिलांसाठीचा शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025-26 हा नुकताच जाहीर झालेला आहे. हा तयार केलेला आहे जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी अँड पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी. जगभरातील 181 देशांमधील महिलांच्या कल्याणाची सुरक्षितता, न्याय आणि समावेशिताची स्थिती हा इंडेक्स मोजतो. याचा नुसार 0 हा जर गुणक्रम असेल तर तो सर्वात वाईट आणि 1 असेल तर तो सर्वोत्तम अशा पद्धतीचा हा इंडेक्स आहे. यामध्ये भारताचे हे 131वे स्थान आहे. 181 देशांतून 131वे स्थान हे भारताला मिळालेले आहे. याचा जो गुणक्रम आहे आपला तो आहे 0.607. यापूर्वीच्या 2023-24 च्या सूचकांकमध्ये भारताची रँक ही 128वी होती. त्यावेळेस गुणक्रम होता 0.595. सध्याचे यावर्षीचे पहिले 3 देश आहेत. डेन्मार्क, 2 नंबरला आहे आइसलँड आणि 3 नंबरला आहे नॉर्वे. तर लक्षात घ्या महिलांसाठीचा शांतता आणि सुरक्षितता इंडेक्स 2025 नुसार आपला भारताचा क्रमांक सध्याचा आहे 131 181 देशांतून आणि हा तयार केला जातो जॉर्ज टाउन इन्स्टिट्यूट फॉर वुमन पीस अँड सिक्युरिटी आणि पीस रिसर्च इन्स्टिट्यूट ओस्लो यांनी. पुढचा प्रश्न पाहूया. GI म्हणजे जॉग्राफिकल इंडिकेशन म्हणजे मराठीमध्ये त्याला भौगोलिक संकेत म्हणतात. या भौगोलिक संकेताची वैधता किती वर्षांसाठीची असते? यासाठीचे पर्याय आहेत. पर्याय क्रमांक 1 5 वर्ष, पर्याय क्रमांक 2 10 वर्ष, पर्याय क्रमांक 3 15 वर्ष आणि पर्याय क्रमांक 4 20 वर्ष. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 10 वर्ष. तर तामिळनाडू राज्याला एकाच वेळी 5 नवीन GI टॅग नुकतेच मिळालेले आहेत. तामिळनाडूतील आता एकूण GI टॅगची संख्या झालेली आहे 74. आता जे सध्या 5 GI टॅग मिळाले आहेत ते कोणते आहेत? तर पहिला आहे वॉरियूर कॉटन साडी, दुसरा आहे थुयामल्ली तांदूळ, तिसरा आहे अंबा समुद्रम लाकडी खेळणी, चौथा आहे नमक्कल सोपस्टेन भांडी आणि पाचवा आहे कविंदपदी देशी साखर. तर लक्षात घ्या ह्या 5ही गोष्टींना तामिळनाडू राज्यासाठी GI टॅग भेटलेले आहेत. GIचा लॉंग फॉर्म काय आहे? तर आता सांगितल्याप्रमाणे जिओग्राफिकल इंडिकेशन. हा कायदा 1999 मध्ये लागू झालेला आहे. 15 सप्टेंबर 2030 पासून हा लागू झाला. म्हणजे कायदा 1999चा आहे, परंतु लागू झालेला आहे 15 सप्टेंबर 2003 पासून. याची वैधता म्हणजे एकदा जर कोणत्या वस्तूला GI टॅग भेटला तर तो साधारण 10 वर्षासाठी असतो. सर्वात जास्त GI टॅग हे सध्या उत्तर प्रदेश या राज्याला आहेत. त्यांच्याकडे 79 वस्तूंना हे GI टॅग भेटलेले आहेत. तर लक्षात घ्या आता नुकताच तामिळनाडू राज्याला 5 नवीन GI टॅग भेटलेले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. देवव्रत महेश रेखे यांनी
कोणते पठण सलग 50 दिवस पूर्ण केलेले आहे? तर यासाठीचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 ऋग्वेद, पर्याय क्रमांक 2 सामवेद, पर्याय क्रमांक 3 अथर्ववेद आणि पर्याय क्रमांक 4 शुक्ल यजुर्वेद मध्यनंदिनी शाखा. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शुक्ल यजुर्वेद मध्यनंदिनी शाखा. तर देवव्रत महेश रेखे हा जो तरुण आहे हा सध्या खूप चर्चेमध्ये आहे. या तरुणाने उल्लेखनीय असा विक्रम केलेला आहे. वाराणसी येथे कोणताही लिखित दस्तऐवज किंवा पुस्तकाचा संदर्भ न घेता आणि पठणात एकही चूक न करता सलग 50 दिवस संपूर्ण शुक्ल यजुर्वेद म्हणजे मध्यनंदिनी शाखा हे पठण दंडक्रम पद्धतीने करून महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील 19 वर्षीय देवव्रत महेश रेखे या तरुणाने उल्लेखनीय असा विक्रम केलेला आहे. तर लक्षात घ्या कोणता त्याने विक्रम केलेला आहे तर शुक्ल यजुर्वेद मध्यनंदिनी शाखा याचे पठण कोणत्या पद्धतीने केलेले आहे तर दंडक्रम पद्धतीने त्याने केलेले आहे. यामध्ये त्याने प्रत्यक्षात 2.5 लाख पदाहून 2000हून अधिक मंत्राचे पठण केलेले आहे. हा एक अलौकिक असा पराक्रम देखील आता त्याच्या नावावर झालेला आहे. भारतीय वेदशास्त्र परंपरेचा हा गौरव असून वेदमूर्तींच्या कुटुंबातील देवव्रत रेखे या मराठी तरुणाने हिंदू धर्माची पताका देशभरात उंचावलेली आहे. आता या घटनेमुळे ऐतिहासिक असे पुनरुज्जीवन झालेले आहे. हा प्रकार अंदाजे 200 वर्षांनी पूर्ण झालेला आहे. या अगोदर 200 वर्षापूर्वी नाशिकचे वेदमूर्ती नारायण शास्त्री यांनी हा पराक्रम केलेला होता. त्यामुळे महेश रेखे हे आता दुसराच व्यक्ती ठरलेला आहे ज्याने अशा पद्धतीचा हा पराक्रम केलेला आहे. तर नाव लक्षात घ्या देवव्रत महेश रेखे सध्या खूप चर्चेमध्ये आहे. आगामी काळामध्ये कोणत्याही परीक्षेमध्ये आपल्याला याच्याबद्दल प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे भारतामध्ये सर्वाधिक GI टॅग कोणत्या राज्याकडे आहेत? यासाठी पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र, पर्याय क्रमांक 2 पश्चिम बंगाल, पर्याय क्रमांक 3 तामिळनाडू आणि पर्याय क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर विद्यार्थी मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे. आत्ताच आपला हा प्रश्न डिस्कस करून झालेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल. तर विद्यार्थी मित्रांनो या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपली MPSC लायब्ररी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.